नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, ISL अप्रेंटिसशिप भरती निघाली 2026 ची. इंडियन ऑइल अप्रेंटिसशिप भरती 2026. यामध्ये दिलेली आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कडून जी पद दिलेली आहे, टेक्निशियन अप्रेंटिसशिप करता पद भरती आहे. ट्रेड अप्रेंटिसशिप करता पद भरती आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप करता इथं पद भरती आहे. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरला इथं पद भरती आहे. तर सगळ्या पदांना मिळून 394 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. 394 पदांसाठी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा, कोणत्याही शाखेतील पदवी, 12वी पास आणि इथं डेटा एंट्री ऑपरेटरवाल्यांसाठी तर ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून आहे, पाईपलाईन डिव्हिजन्स कडून, जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग कंपनी आहे. दिनांक 23 जानेवारी 2026 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. ॲड्रेस नंबर देण्यात आलेली आहे. PLHR STTV अप्रेंटिसशिप्स करते तर वॅकेन्सी आहे 2025 साठी सेकंड ह्याच्यासाठी. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये एंगेजमेंट दिलेली आहे. एंगेजमेंट अप्रेंटिसशिपसाठी असणार आहे 1961च्या ॲक्ट नुसार पाईपलाईन डिव्हिजन करता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी. आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून IOCL कडून कमर्शियल एंटरप्राइजेस फॉर इंडियन फ्रंटियर फॉर ग्लोबल 500 कंपनी, 500 कंपनी त्याच्या आहे, जे की स्टील बिल्डिंग फॉर दिलेले आहे याच्यामध्ये. ओके, जसे की आपण डिस्कस टेक्निकल अँड नॉन टेक्निकलमध्ये ट्रेड लोकेशन ॲडवाइस इथं वॅकेन्सीज आहे पाईपलाईन डिव्हिजन्समध्ये. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ॲप्लिकेशन दिलेलं आहे, इन्व्हाइट केलेलं आहे. इंडियन नॅशनल्सवर इथं अप्लाय करू शकता. मीटिंग दिलेली आहे, जे की फॉलोइंग फॉर द क्वालिफिकेशन पॅरामीटर्स. 394 पदांसाठी पद भरती आहे. अप्रेंटिसशिपसाठी चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला दिलेली आहे. ऑल ओव्हर लोकेशन्समध्ये, ऑल इंडियामध्ये अपॉर्च्युनिटी आहे. स्टेट लोकेशन दिलेलं आहे. टॅलेंट आपल्या नंबर ऑफ सीट देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये झोन दिलेला आहे, स्टेट दिलेलं आहे, लोकेशन दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला टोटल ऑफ अपॉर्च्युनिटी दिलेली आहे सीट्समध्ये. आता ERPL झोनमध्ये दिलेलं आहे, ईस्टर्न रिजन झोन पाईपलाईन टोटलमध्ये. ओके, याच्यामध्ये आसामकरिता जी आहे आसामकरिता 10 पदं आहे. स्टेटमध्ये बिहारकरिता 21 आहे. आपल्याला लोकेशन पाहून घ्या. झारखंडमध्ये इथे 3 आहे. उत्तर प्रदेशला 29 आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये आपल्याला 38 पदांसाठी भरती आहे. त्यानंतरचं जे आहे वेस्टर्नसाठी झोनसाठी तर वॅकन्सी असणार आहे WRPLमध्ये. गुजरातकरिता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे 77 वॅकन्सी. तर सगळ्यात आधी इथं 101 वॅकन्सी होत्या ईस्टर्न झोनमध्ये. ओके, आता याच्यामध्ये गुजरातकरता 77 वॅकन्सी, मध्य प्रदेशमध्ये दिलेल्या आहे 5 वॅकन्सी, महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे आपल्याला अहमदनगर, मनमाड आणि सोलापूरला 12 वॅकन्सी आणि राजस्थानला 42 वॅकन्सी. टोटल याच्यामध्ये 136 वॅकन्सी आहे वेस्टर्नमध्ये. ओके, NPRLमध्ये जर बघायला गेलं तर दिल्लीकरिता इथं 7 वॅकन्सी आहे. हरियाणासाठी 11 वॅकन्सी, हिमाचल प्रदेशला 4 वॅकन्सी, पंजाबमध्ये बघायला गेलं तर 19 वॅकन्सी, राजस्थानला 3 वॅकन्सी, उत्तर प्रदेशला 8 वॅकन्सी, उत्तराखंडला 2 वॅकन्सी. टोटल आपल्याला नॉर्थ झोनमध्ये जर बघायला गेलं तर 54 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर SPRLमध्ये जर बघायला गेलं तर आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला 2 वॅकन्सी आहे, कर्नाटकाला 5 वॅकन्सी आहे, तामिळनाडूमध्ये 33 वॅकन्सी आहेत. तर साऊथर्न झोनमध्ये जर बघायला गेलं तर 40 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. SCRPLसाठी जर बघायला गेलं तर आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला 14 पदं आहे. छत्तीसगडमध्ये याच्यात 5 पदे आहे, झारखंडला 2 पदे आहे, ओडिशामध्ये 37 पदे आहे, तेलंगणाला 5 पदे आहे. टोटल इथं दिलेलं आहे साऊथ ईस्टर्नमध्ये आपल्याला 63 पदे बघायला मिळतात. टोटल इथं 394 पदांसाठी ही पदभरती आहे इथं. ओके, तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला याच्यामध्ये जे काही ट्रेड दिलेले आहे, याच्यामध्ये ट्रेड दिले टेक्निशियन अप्रेंटिसशिप, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशन एस्टिमेशन्स, त्यानंतर असिस्टंट ह्युमन रिसोर्स आणि त्याच्यानं अकाउंटंट, डेटा एंट्री ऑपरेटर फ्रेशरकरिता आणि डेटा एंट्री ऑपरेटर स्किल सर्टिफिकेशन होल्डरसाठी अपॉर्च्युनिटी आहे. आता याच्यामध्ये देण्यात आलेले आहे ट्रेडनुसार आपल्याला क्वालिफिकेशन आहे. ओके, PWDसाठी 40% आपण PWD असेल तर आपल्याला याच्यावर सूट भेटते. ओके, आता फॉर टेक्निशियन अप्रेंटिसशिपसाठी जर बघायला गेलं मेकॅनिकल, टेक्निकल, टेलिकम्युनिकेशन एस्टिमेशनमध्ये तर आपल्या याच्यात दिलेली आहे पदभरतीची. तर त्यानंतर तर ट्रेड अप्रेंटिसशिप्स अकाउंटंटसाठी तर माहिती देण्यात आलेली आहे. ट्रेड अप्रेंटिसशिप असिस्टंट ह्युमन रिसोर्ससाठी इथं अपॉर्च्युनिटी देण्यात आलेली आहे आणि डाटा एंट्री ऑपरेटरसाठी आहे PWDला अपॉर्च्युनिटी. ओके, आता याची वेबसाईट लिंक वगैरे देण्यात आलेली आहे. तर क्वालिफिकेशन्स इम्पॉर्टंट पॉईंट. टेक्निशियन अप्रेंटिसशिप मेकॅनिकलमध्ये मेकॅनिकल असो का टेक्निशियन अप्रेंटिसशिप इलेक्ट्रिकल असो, टेक्निशियन अप्रेंटिसशिप असो एस्टिमेशन्समध्ये. आता याच्यामध्ये काय आहे, 3 वर्षाचा आपला डिप्लोमा झालेला पाहिजे. ITI असेल आपला 2 वर्षाचा किंवा डिप्लोमा झालेला असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईलमध्ये तर अप्लाय करू शकता मेकॅनिकलला. आणि जर 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा ITI झालेला असेल 2 वर्षाचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रिकल
इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये तर अप्लाय करू शकतात. आता एस्टिमेशनमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला डिप्लोमा किंवा सेकंड सेकंड इयरमध्ये कोर्स झालेला असेल किंवा ITI ॲडमिशन झालेली असेल सेकंड इयरमध्ये तर अप्लाय करू शकतात. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग डिसिप्लिनवाल्यांसाठी फॉर्च्युनिटी आहे. इलेक्ट्रॉनिक एस्टिमेशन्सवाल्यांसाठी ओके. त्याच्यानंतर ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी जर बघायला गेले असिस्टंट ह्युमॅनिटीजसाठी फुल टाईम आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे, ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर HR अप्लाय करू शकतात. ट्रेड अकाउंटंटसाठी तर वेकेन्सी आहे फुल टाईम आपली कधी ग्रॅज्युएशन झालेलं असेल, बॅचलर डिग्री असेल तर अप्लाय करू शकतात. डेटा एंट्री ऑपरेटर फ्रेशरसाठी 12वी पासवाले अप्लाय करू शकतात आणि ग्रॅज्युएटवाले पण अप्लाय करू शकतात. डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरसाठी स्किल होल्डरवाल्यांसाठी पॉझिटिव्ह 12वी पास आपल्याकडे सर्टिफिकेट असेल डेटा एंट्री ऑपरेटरचं तर आपण अप्लाय करू शकतात यामध्ये पण ओके. आता कॅन्डिडेटसाठी याच्यामध्ये ऑलरेडी फॉर द आपल्याला पासेस असाल आपण तर रँकिंग दिलेली आहे लेव्हल 31/1/2026ची. त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट दिलेला आहे क्वालिफिकेशन एक्झामिनेशनचा तरच आपण याच्यात अप्लाय करू शकतो आहे. PWDसाठी याच्यात दिलेलं आहे की आपल्याला ग्रॅज्युएट डिप्लोमा होल्डरसाठी PWD वाल्यांना जे असणार आहे याच्यामध्ये आता PWD वगैरे असं अदर कॅटेगरी असो का ग्रॅज्युएट डिप्लोमा त्याच्यानंतर यांच्यासाठी फुल टाईम कोर्स केलेला असेल तर आपल्या पर्सेंटेज लागणार 50% सगळ्यांसाठी आणि SC/STला 45% लागणार आहे. PWDला पण 45% ओके. त्याच्यानंतर त्या कॅन्डिडेटसाठी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. प्रोफेशनल आपल्याला क्वालिफिकेशन झालेलं पाहिजे BE, BTech, MBA आणि जर आपलं असेल याच्यामध्ये LLB, MCA तर यांना याच्यात आपल्याला जॉइनिंग फॉरसाठी आपल्याला नॉट जॉईन यांना जॉइनिंग नाही आहे. एज क्रायटेरिया बोलायला गेलं तिथं 18 ते 24 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 31 जानेवारी 2026 पर्यंत एज लिमिट आहे. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग असणार 12 महिन्यांची 1 वर्षाची कालावधीसोबत. स्टायपंड आपल्याला देण्यात येणार आहे गव्हर्नमेंटनुसार जो स्टायपंड आपल्याला दिला जातो तेवढा आपल्याला भेटणार आहे. आपल्याला दिल्यात आलेल्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार माहिती आता SC, ST, OBC, NCL आणि WS वगैरे यांच्यासाठी SC, STला याच्यामध्ये 5 वर्षाची सूट आहे. OBC, NCLला 3 वर्षाची सूट आहे. PWDला 10 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. जर आपल्याला PWD आपण SC, ST असेल तर 5 वर्ष अजून एक्स्ट्रा असतात आणि PWD, OBC, NCLला 3 वर्ष आपल्याला एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे 13 वर्ष आणि SC, STमध्ये 15 वर्ष असं दिलेलं आहे. 5% मध्ये आपल्याला सूट मिळत असते आपल्याला SC, ST, PWDला मिनिमम पर्सेंटेजमध्ये क्वालिफिकेशनमध्ये. OBC, NCLला पण त्यात पॉझिटिव्ह आहे. सिलेक्शन प्रोसिजर बघायला गेलं तर आपल्याला NAPSच्या पोर्टलवरून अप्लाय करायला लागतं पहिले अप्रेंटिसशिपसाठी. इथं अप्लाय झाल्यानंतर आपल्याला जे पॅनल दिलेलं आहे आपल्याला तर मेरिट लिस्ट आपलं जे लागतं जे आपले क्वालिफिकेशन आहे ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, 12वी त्या पर्सेंटेजवर आपलं सिलेक्शन्स केलं जातं यामध्ये ओके. याच्यात कोणतेही आपल्या रायटिंग टेस्ट इंटरव्ह्यू घेतला जात नाही. फक्त आणि फक्त आपलं मार्क जे असतात मार्कांच्या बेसवर आपल्या अप्रेंटिसशिपवर नंबर इथं लागत असतो. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी कॅन्डिडेटसाठी तर टेक्निशियन, ट्रेड अप्रेंटिसशिप्स अँड ऑनलाईन फॉलोइंग पोर्टल्स वगैरे देण्यात आलेले आहे. याच्यामुळे ट्रेड्समध्ये तर ट्रेड अप्रेंटिसशिप्स करता डेटा एंट्री ऑपरेटरला इथं फ्रेशर्स अप्रेंटिसशिप अँड डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटरला होल्डरला जर पॉझिटिव्ह देण्यात आलेली आहे. अप्रेंटिसशिपसाठी NATHची लिंक दिलेली आहे. दोघांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. कॅन्डिडेटला तुम्हाला लॉग इन करायचं आहे. NATHच्या पोर्टलवरून अप्लाय करायचं. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून अप्लाय करू शकतात ओके. आता याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट नंबर देण्यात आलेला आहे. NATHचा पण NAPSचा पण ओके. याच्यामध्ये ईस्टर्नचा, वेस्टर्नचा, नॉर्थर्नचा, साऊथ ईस्टर्नचा आहे दिलेला आहे. हे बघू शकतात ओके. त्यानंतर अप्लाय करण्यासाठी आपल्याला याच्यात दिलेली आहे तारीख वगैरे की 28 जानेवारी 2026 पासून तर 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतात. सगळ्यात आधी अप्रेंटिसशिपच्या वेबसाईटवरून अप्लाय करा. त्याच्यानंतर आपल्याला इथे वेबसाईट लिंक दिलेली आहे, जे की इंडियन ऑइलची वेबसाईट लिंकवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. दोघांच्या लिंक तुम्हाला मी देऊन देईन. ओके. आता सगळ्यात पहिले याच्यात दिलेला आहे मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाका, अप्रेंटिसशिपवरून अप्लाय करा. आता पार्ट दिलेला आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस पार्ट 1 दिलेला, पार्ट 2 दिलेला आहे. ओके. पार्ट 1 मध्ये रजिस्ट्रेशन करा अप्रेंटिसशिपचे, पार्ट 2 मध्ये इंडियन ऑइलच्या पोर्टलवरून आपण अप्लाय करा. तर पार्ट 1 मध्ये दिलेलं आहे जी की आपल्याला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अप्रेंटिसशिपच्या वेबसाईटवरून अप्लाय करा आणि पार्ट 2 मध्ये आपल्याला सगळे डॉक्युमेंटेशन्स वगैरे सगळे काही आपल्याला NATHच्या वेबसाईटवरून आपला इंडियन ऑइलच्या वेबसाईटवरून अप्लाय करा. 28 जानेवारी 2026 ते 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत ओके. त्या दोघांच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल ओके. काहीही हरकत नाही. व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशन्स आता जेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे तेव्हा तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे आणि ते झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायचे. मेडिकल सर्टिफिकेशन तुमचं केलं जाणार आहे. मेडिकल सर्टिफिकेशन घेऊन जा. ज्यामध्ये आपल्याला ओरिजिनल सर्टिफिकेशन, मार्कशीट असतील, नाही सपोज साईट फोटोग्राफ असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, त्याच्यानंतर 10वी 12वी मार्कशीट, ग्रॅज्युएशन मार्कशीट सगळे ओके. त्यानंतर इथं सेल्फ अटेस्टेड आपल्याला सेट पण एक घेऊन जायचं आहे ओके. आता त्याच्यामध्ये 10वी मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन, डेट ऑफ प्रूफसाठी त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला कास्ट सर्टिफिकेशनसाठी लागणार आहे ओके. आणि त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेशन नंतर आपले जे सगळे डॉक्युमेंट आपले जे असेल ते नसेल ते सगळे डॉक्युमेंट लागणार आहे ओके. डॉक्युमेंटेशन, फिटनेस सर्टिफिकेशन लागणार मेडिकल करून.
जनरल कंडक्शन दिलेलं आहे 10 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे फेब्रुवारीच्या. ओके. लवकरात लवकर NAPHच्या वेबसाईटवरून आणि इंडियन ऑइलची वेबसाईट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. तुम्हाला झोन वगैरे देण्यात आलेले आहे, जे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला त्यांचे झोनचे ईमेल ॲड्रेस पण दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्ही ह्या मेल ॲड्रेसला मेल पण करू शकतात. आणि तुमचे इम्पोर्टंट डेट्स हे फॉर्म चालू होणार आहे 28 जानेवारी 2026 पासून तर 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकता. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीची नोटिफिकेशन आलेली आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तरीही कोणाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पीडीएफ फाईल डाउनलोड करायचं असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊनही तुम्ही डाउनलोड करू शकतात. ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून देऊन देईन. NATHची, NAPHची आणि इंडियन ऑइलची पण. ओके. तर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन-नवीन जॉब वॉचिंगसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.